नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्स्पेक्टिव्ह अकॅडमी तर्फे मी डॉक्टर अमर जगताप तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण YouTube वरती प्रिलिम्स साठी जिओग्राफीची रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे। त्याला विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत की सर याचा आम्हाला खूप फायदा होतोय। सो विद्यार्थी मित्रांनो, त्याच पार्श्वभूमीवर मला आज काहीतरी सांगायचं आहे की आयोगाने आता ऑफिशियली सांगितलेलं आहे की 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचा पॅटर्न लागू होणार आहे आणि या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा एक घटक असणार आहे 500 मार्काचा तुमचा ऑप्शनलचा पेपर। सो आपण ऑप्शनलचा अत्यंत सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे। हा ऑप्शनलचा सखोल अभ्यास करण्याकरता आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या ऑप्शनलच्या बॅचेस येत्या 10 जून पासून सुरू होणार आहेत। 10 जून रोजी आपल्याला जिओग्राफी ऑप्शनलची बॅच जी मी स्वतः घेणार आहे आणि हिस्ट्री ऑप्शनलची बॅच जी भरत खताळ सर घेणार आहेत ती 10 जूनला सुरू होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ऑप्शनलच्या बॅचेस मध्ये मी आणि भरत खताळ सर आमच्या विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणार आहोत। एकही घटक त्यामधला सोडला जाणार नाहीये। A to Z अभ्यासक्रम कव्हर केला जाईल। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, या अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील। प्लस या अभ्यासक्रमाच्या शिकवण्याबरोबरच तुमचं लेखन कौशल्य विकसित करण्याकरता रेग्युलर प्रश्न सोडवण्याचा सराव टेस्ट सिरीजच्या माध्यमातून घेतला जाईल। सो विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना हिस्ट्री ऑप्शनल किंवा जिओग्राफी ऑप्शनल करायचं असेल त्यांनी त्वरित पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीला संपर्क साधा। थँक्यू अँड ऑल द बेस्ट। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपण एखाद्या प्रदेशाच्या हवामानाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या डोक्यात त्या प्रदेशात कोणते ऋतू आहेत असा विचार येतो। शाळेत आपल्याला असं शिकवलंय भारतामध्ये किती ऋतू आहेत? 3 ऋतू, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा। हे चुकीचं आहे। पावसाळा हा ऋतू नसतो। पावसाळा किंवा पाऊस पडणे ही एक घटना आहे, ही एक हवामानशास्त्रीय घटना आहे, ती कोणत्याही ऋतूत होऊ शकते। प्रत्येक प्रदेशात मूलभूत 2च ऋतू असतात, उन्हाळा आणि हिवाळा। त्या व्यतिरिक्त काही ऋतू एखाद्या प्रदेशामध्ये निर्माण होऊ शकतात। जसं तुम्ही ब्रिटनमध्ये गेलात तर तिथे उन्हाळा आणि हिवाळा याच्या व्यतिरिक्त स्प्रिंग आणि ऑटम, वसंत शिशिर असे 2 ऋतू आहेत। तसंच भारतामध्ये आपल्याला किती ऋतू आढळतात? आपल्याला आढळतात 4 ऋतू। कोणते? उन्हाळा मार्च ते जून, त्यानंतर दुसरा ऋतू आहे नैऋत्य मान्सून ऋतू जून ते सप्टेंबर, तिसरा ऋतू आहे ईशान्य मान्सून किंवा परतीचा मान्सून कधी? सप्टेंबर ते डिसेंबर, आणि चौथा ऋतू आहे हिवाळा डिसेंबर ते मार्च। आता हे असं का ते आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न इथे करूया। नीट लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण सूर्याच्या भासमान भ्रमणाचा विचार करतो त्यावेळेस सूर्य बरोबर या विषुववृत्तावर आहे। कधी? मार्च मध्ये। आता मार्च मधला सूर्य भासमान भ्रमण करतोय, इथे पोहोचला एप्रिल, इथे पोहोचला मे, आणि मग आला भारताच्या बरोबर कर्कवृत्तावरती जून मध्ये। सो मार्च ते जून सूर्य भारताच्या डोक्यावर आला, त्याने भारताला लंबरूप किरण दिली, उष्णता जास्त मिळाली, ऋतू झाला उन्हाळा मार्च ते जून। आता जून मध्ये इथे असलेला सूर्य माघारी फिरला, जून, इथे आला जुलै, इथे आला ऑगस्ट आणि इथे आला सप्टेंबर। सो जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सूर्य परत भारताच्या डोक्यावरून माघारी जातोय। खरं तर तेव्हा पण उन्हाळा जाणवायला पाहिजे, पण जाणवत नाही, कारण त्यावेळेस भारतामध्ये कोण प्रवेश करतं? त्यावेळेस भारतामध्ये इथून नैऋत्य मान्सून वारे प्रवेश करतात, की जे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प आणि ढग घेऊन येतात। त्या ढगाच्या आच्छादनामुळे प्लस त्या ढगांमुळे पडणाऱ्या पावसामुळे आपल्याला जून ते सप्टेंबर जास्त तापमान जाणवत नाही। म्हणजे मार्च ते जून सूर्याने जेवढी उष्णता दिली तेवढीच उष्णता, मार्च ते जून सूर्याने जेवढी उष्णता दिली तेवढीच उष्णता जून ते सप्टेंबर सूर्य देणार आहे, पण ती आपल्याला जाणवत नाही। कोणामुळे जाणवली नाही? तर या वाऱ्यांमुळे। कोणते वारे? नैऋत्य मान्सून वारे। म्हणून त्या कालावधीला आपण काय म्हणतोय? जून ते सप्टेंबर कालावधीला आपण म्हणतोय नैऋत्य मान्सून ऋतू। आता पुढे लक्षात घ्या, आता सूर्य सप्टेंबर मध्ये विषुववृत्तावर आहे, तिथून तो चालला दक्षिणेकडे, सप्टेंबर, इथे आला ऑक्टोबर, इथे आला नोव्हेंबर आणि इथे आला डिसेंबर। आता सूर्य भारतापासून दूर दूर चाललेला आहे, म्हणजे भारताला मिळणारी उष्णता कमी व्हायला लागली, आणि मग हा मान्सून भारतातून माघारी फिरला, त्याला आपण काय म्हणतोय? ईशान्य मान्सून किंवा परतीचा मान्सून। सो सप्टेंबर ते डिसेंबर भारताच्या हवामानावर भारतातून माघारी फिरणाऱ्या मान्सूनचा प्रभाव जाणवतो, आणि म्हणून त्या ऋतूला आपण म्हणतोय ईशान्य मान्सून ऋतू किंवा परतीच्या मान्सूनचा ऋतू। आता डिसेंबर मध्ये सूर्य कुठे पोहोचलेला आहे? मकर वृत्तावर, भारतापासून सर्वात दूर, त्यामुळे भारताला अत्यंत तिरपी किरण मिळणार, भारताला मिळालेली उष्णता फार कमी असणार आणि आपण अनुभवायला सुरुवात करणार काय? हिवाळा। डिसेंबर पासून
मार्च पर्यंत. बघा आता इथे सूर्य डिसेंबर मध्ये इथे आहे, इथे गेला जानेवारी मध्ये, इथे गेला फेब्रुवारी मध्ये आणि परत विषुववृत्तावर आला मार्च मध्ये. सो डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या कालावधीमध्ये आपल्याला मिळणारी उष्णता कमी आहे. आपण अनुभवतो कोणता ऋतू? हिवाळा. सो इथून पुढे लक्षात ठेवा, भारतामध्ये ऋतू किती? 4. उन्हाळा जून ते सप्टेंबर, नैऋत्य मान्सून ऋतू उन्हाळा मार्च ते जून, नैऋत्य मान्सून ऋतू जून ते सप्टेंबर, परतीचा मान्सून किंवा ईशान्य मान्सून सप्टेंबर ते डिसेंबर आणि हिवाळा डिसेंबर ते मार्च.